नांदगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे। शहरातील रेल्वे गेट परिसरातील नागरिक उपजीविका साधन म्हणून छोटे व्यावसायिक सायकल दुरुस्ती, रेडियम कपडे कटिंग सलून, मोटरसायकल गॅरेज, मांस विक्रेते, चहा विक्रेते असा व्यवसाय करत असतात। परंतु अचानक सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना 7 तारखेला एकूण 86 अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग येथील सहाय्यक अभियंता आरजी चोळके यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। वारंवार तोंडी लेखी समज देऊन अतिक्रमण धारक हटत नसल्याने शेवटी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, सहाय्यक पोलीस हवालदार गोपनीय दत्तात्रय सोनवणे, अनिल शेरेकर, दीपक मुंडे, विनायक जगताप, मुदस्सर शेख या बंदोबस्तात छत्रपती संभाजीनगर रोडवरील अतिक्रमणे देखील काढण्यात आली। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अतिक्रमण धारक निर्मला केदारे यांनी अधिक माहिती दिली। मी इथं माझ्या दुकान टपरे टाकलेली होती, तिथं आम्ही छोटासा व्यवसाय करत होते, कटलेरीचा सामान वगैरे कपडे छोटे मोठे धंदा करीत होते। पण मग लोकांना पावायला नाही आणि या बांधकाम विभागावाल्यांना एवढ्या टपऱ्या दिसल्या नाही का। सर्व गावामध्ये अतिक्रमण पुष्कळ ठिकाणी आहे ना, आणि पोलीस स्टेशनकडे, तहसीलदार बंगल्याकडे, इकडे आहे, तिकडे आहे, येवला रोडवर आहे, त्या रोडवर आहे, ह्याच रोडवर का आले ते करायला? मग आमचं जीविकाचं सामान हे करतंय। लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।